नमस्कार मित्रांनो, आज आपण हिरंदानी मेडोच्या बॅक साईडला हाईड पार्क नावाचं जे कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामध्ये 2 BHK अतिशय स्पेसियस असा आणि अतिशय सुंदर लेआउट असणारा आपण फ्लॅट पाहणार आहोत. ज्यावेळेस आपण याच्या कनेक्टिव्हिटीचा विचार करतो तर आपल्याला कापरवाडी जंक्शनपासून पुढे आल्यानंतर तत्वज्ञान विद्यापीठच्या राईट साईडला हा प्रोजेक्ट आपल्याला दिसून येतो. तत्वज्ञान विद्यापीठाचं जे मेट्रो स्टेशन आहे, जे अपकमिंग मेट्रो स्टेशन आहे, त्याच्या अगदी 8 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला हा प्रोजेक्ट दिसून येतो. ज्यावेळेस आता आपण या फ्लॅटच्या एंट्री आणि एक्झिटचा विचार करतो, ज्यावेळेस आपण घराच्या आतमध्ये येतो त्यावेळेस आपण वेस्ट दिशेला आपण आतमध्ये येतो आणि ईस्ट दिशेला आपण घराच्या बाहेर पडतो. घरामध्ये आल्याच्यानंतर हा जो लेफ्ट साईडचा जो आपल्याला इथं हे दिसत आहे, हे आपल्याला इथे शूरॅक बनवलेलं आहे. पुढे आल्यानंतर आपली एंट्री हॉलमध्ये होते. एल शेपमध्ये आपल्याला हॉल देण्यात आलेला आहे. हा जो फ्लॅट आहे फर्निश फ्लॅट आपल्याला दिसतो. याचं जे फर्निचर आहे हे थोडंसं जुनं आहे. जर आपल्याला हे फर्निचर पाहिजे असेल तर आपण ठेवू शकता, अदरवाईज आपण आपल्या हिशोबाने नवीन फर्निचर आपण बनवू शकतो. आता हा जो भाग दिसतो आपल्याला, ह्या वॉलवरती टीव्ही युनिट सेट होतो. टीव्ही युनिट सेट झाल्याच्यानंतर अपोजिट साईडला जेव्हा आपण बघतो तर इथे आपल्याला सिटिंग एरिया देण्यात आलेला आहे. येथे यांनी 3 सीटरचा सोफा आणि ह्या बाजूला 2 सीटरचा सोफा सेट केलेला आहे. वरती फॉल सिलिंग केलेली आपल्याला दिसून येते आणि हॉलला लागूनच आपल्याला इथे एक बाल्कनी दिसत आहे. आणि बाल्कनीतून आपण जेव्हा समोर बघतो त्यावेळेस आपल्याला येऊर हिलचा काही भाग हा आपल्याला दिसत आहे. ही जी दिशा आहे ही पूर्णपणे वेस्ट दिशा असल्यामुळे घरामध्ये आपल्याला चांगली मोकळी आणि खेळती हवा आपल्याला भेटणार आहे. पुढच्या बाजूला आल्याच्यानंतर हा जो पार्ट आहे येथे आपल्याला डायनिंग स्पेसचा एरिया देण्यात आलेला आहे आणि डायनिंग स्पेसच्या बरोबर मागच्या बाजूला येथे आपल्याला वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी आपल्याला ड्राय एरिया देण्यात आलेला आहे. ह्या भागामध्ये यांनी इथे एक छोटंसं मंदिर बनवलं होतं. जर आपल्याला हे मंदिर नसेल हवं तर आपण याला रिमूव्ह करून याचा उपयोग आपण मोठ्या डायनिंग स्पेससाठी आपण करू शकतो. डायनिंग स्पेसच्या अगदी समोरच्या बाजूला आपण जेव्हा बघतो तर ही याच्या किचनची एंट्री आहे. किचनमध्ये आतमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला इथे एक फ्रीज ठेवण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे आणि इथे आपल्याला एल शेपमध्ये मोठा प्लॅटफॉर्म दिसत आहे किचनचा. किचनमध्ये आपल्याला गॅस पाईपलाईन आलेली दिसते. वरती स्टोरेजसाठी भरपूर जागा बनवलेली आहे, भरपूर स्पेस आहे. किचन झाल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण बाहेरच्या साईडला येतो त्यावेळेस आपण हा जो एक पॅसेज आहे, पॅसेजच्या राईट साईडला याचं कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. कॉमन टॉयलेट बाथरूममध्ये आपल्या इथे एक बाथटब दिसत आहे आणि याचं वॉशरूम दिसत आहे. त्याच्याबरोबर अपोजिट साईडला हा याचा कॉमन बेडरूम देण्यात आलेला आहे आणि कॉमन बेडरूममध्ये आपण आल्याच्यानंतर आत्ता यांनी इथे चिल्ड्रन रूम बनवला होता, जिथे 2 बेड ठेवण्यात आलेले. स्टडी टेबलचा आपल्याला सेटअप दिसतोय आणि इथे वॉर्डरोब स्पेससाठी जागा दिलेली होती, तिथे त्यांनी वॉर्डरोब बनवलेला आहे. एक विंडो AC देखील आपल्याला याच्यामध्ये आपल्याला लावलेला दिसतोय. कॉमन बेडरूम झाल्याच्यानंतर ज्यावेळेस आपण पुढे आल्यानंतर याच्या राईट साईडला ही याच्या मास्टर बेडरूमची एंट्री आहे. मास्टर बेडरूममध्ये आत आल्याच्यानंतर आपल्याला राईट साईडला याचं अटॅच टॉयलेट बाथरूम दिसतंय आणि अटॅच टॉयलेट बाथरूमच्या पुढं आल्याच्यानंतर हा जो बेडरूम आहे, बेडरूममध्ये आपल्याला डबल बेड टाकल्यानंतर आपल्याला तिन्ही बाजूला फिरता येईल एवढी मोठी जागा आपल्याला दिसते. स्टोरेजसाठी इथे यांनी अतिशय जागेचा छानपणे उपयोग केलेला आहे आणि समोरच्या बाजूला आपण जर बघतो तर येथे वॉर्डरोब स्पेससाठी निश एरिया देण्यात आलेला होता, तिथे त्यांनी वॉर्डरोब बनवलेला आहे आणि इथे आपल्याला एक विंडो ACची प्रोव्हिजन देण्यात आलेली आहे आणि समोरच्या बाजूला इथे आपल्याला ड्रेसिंग टेबल बनवलेला दिसतोय. तर आणि याचा जेव्हा आपण व्ह्यू बघतो तर समोर आपल्याला हाईड पार्कच्याच कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या बिल्डिंग दिसत आहेत आणि हिरंदानी मेडोजचा काही भाग दिसत आहे आणि खालच्या बाजूला ह्या कॉम्प्लेक्सचं क्लब हाऊस दिसत आहे. त्या क्लब हाऊसमध्ये आपल्याला स्विमिंग पूल, जिम, प्ले एरिया, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जागा, पार्टी हॉल अशा विविध ॲमिनिटीज आपल्याला ह्या कॉम्प्लेक्समध्ये दिसतात. ज्यावेळेस आपण ह्या फ्लॅटच्या कार्पेटचा विचार करतो, साधारणपणे 700 स्क्वेअर फीटचा युजेबल कार्पेट असणारा आपल्याला फ्लॅट दिसतोय आणि याच्यासोबत आपल्याला एक ओपन कार पार्किंग राहणार आहे आणि ह्या फ्लॅटची जी किंमत आहे 1,60,00,000 ही थोडीशी नेगोशिएबल अशी असणार आहे. जर आपल्याला हा फ्लॅट साईट विजिट करायचा असेल तर आपण आम्हाला खाली दिलेल्या नंबरशी संपर्क करू शकता आणि जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन फ्लॅटच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.